सो हे गाईज आय एम युअर विजय, वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो, आजचा आपला हा ब्लॉग नवी मुंबईमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ऐरोलीमधील हे स्मारक या ठिकाणी आज आपण बघणार आहे. खूप दिवसापासून आपल्याला हे ब्लॉग बघायचा होता. खूप लोकांची कमेंट पण होती की ऐरोलीमधील स्मारक आहे ते आम्हाला दाखवा. तर फायनली आज आपण त्या ठिकाणी स्मारकच्या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र या ठिकाणी या ऐरोलीमधील जे स्मारक आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सगळं जीवन प्रवास जो आहे तो आपल्याला या स्मारकमध्ये बघायला भेटते. तर आपण बघणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे जय भाई. हाय गाईज. तर मित्रांनो, जय आणि आम्ही दोघं आलेलो आहे. तब्येत ठीक नाही, आवाजानं तुमच्या लक्षात येत असेल. तर मित्रांनो, सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर मित्रांनो, चला जाऊया आतमध्ये, स्मारक बघूया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे स्मारक नवी मुंबईत ऐरोलीमध्ये बनवले आहे. बाबासाहेबांच्या स्मारकाची भव्य वास्तू उभारण्यात आली असून यामध्ये शिक्षण आणि ज्ञान हेच मानवाच्या प्रगतीचे मुख्य घटक आहेत असा संदेश प्रसारित करणारा हा पेनच्या नीबच्या आकाराचा डोम उभारण्यात आला आहे. सुंदर अशा एंट्रन्समधून आत आल्यानंतर हे सुंदर असं स्मारक आपण बघू शकतो. बाबासाहेब यांचे स्मारक देशातील सर्वोत्कृष्ट आयकॉनिक वास्तू म्हणून EPC वर्ल्ड पुरस्कारने सन्मानित करण्यात आला आहे. तुम्हाला हे स्मारक बघण्यासाठी कुठलीच फी आकारली जात नाही, तर सगळ्यांसाठी हे फ्री आहे. आणि पुस्तकांनी भरलेलं सुंदर असं बनवलेलं गेट आपल्या नजरेस पडते. आत एंट्री केल्यानंतर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची खूप चांगली अशी फोटोंची फिल्म बघायला भेटते. आणि हे स्मारक सोमवार ते रविवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उघडे राहणारे हे ठिकाण परदेशी लोकांसहित चांगलेच लोकप्रिय झाले आहे. येथे एक ध्यान केंद्र, ग्रंथालय, सभागृह आणि एक AVM रूममध्ये 3 मिनिटांची शॉर्ट फिल्म दाखवली जाते. इथेच लायब्ररीच्या समोरच एक बाबासाहेबांची सुंदर अशी पेंटिंग बघायला मिळते. आणि बाबासाहेब शिल्पकार, पत्रकार, समाजसुधारक, घटनातज्ञ, लेखक, वकील, तत्वज्ञानी, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, इकॉनॉमिक्स अशी खूपच सुंदर पेंटिंग, खूपच आकर्षित करणारी अशी पेंटिंग आपल्याला बघायला भेटते. पेंटिंग बघितल्यानंतर समोरच लायब्ररीमध्ये एंट्री केल्यावर खूपच सुंदर अशी बाबासाहेब यांच्या जीवनावरती पुस्तके आहेत आणि बाबासाहेबांनी लिहिलेली खूप पुस्तके पण या ठिकाणी आहेत. जर तुम्हाला ही पुस्तके वाचायची असतील तर तुम्ही इथे बसून शांत वातावरणात वाचू शकता. आणि इथे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः हाताने लिहिलेलं आपल्या देशाचं संविधान आणि त्या संबंधित सगळी पुस्तके या ठिकाणी ठेवली आहेत. लायब्ररी बघितल्यानंतर आपण आलो आहोत या म्युझियमकडे, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित हे म्युझियम आहे, जे आपण बघणार आहोत. आणि इथे बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती शाहू महाराज यांचे फोटो सुरुवातीलाच आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित हे म्युझियम बनवलं आहे, ज्यामध्ये बाबासाहेबांचा सगळा जीवन प्रवास फोटो आणि माहितीद्वारे दाखवण्यात आला आहे.
आणि पुढे आल्यावर वरती ध्यान केंद्र आहे. या ठिकाणी आल्यावर ध्यान केंद्र परिसरात छान असं गार्डन बघायला भेटते. हे आहे ध्यान केंद्र, ज्यामध्ये एका वेळी 500 लोक मेडिटेशन करू शकतात. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ऐरोलीमधील जे स्मारक आहे त्यात आपण बघितलेलं आहे. बाबासाहेबांचा संपूर्ण जीवन प्रवास, जीवनचरित्र आहे ते आपल्याला या ठिकाणी ऐरोलीमध्ये बघायला भेटते. तर नक्की व्हिजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मित्रांनो, मेन म्हणजे या ठिकाणी शूट अलाउड नाही आहे, तरी पण आपण मेहनत करून या ठिकाणी शूट केलेलं आहे, कारण की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांचं जीवनचरित्र समजावा यासाठी मी मेहनत केलेली आहे मित्रांनो. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि इथं आल्यानंतर नक्की कळतं की मित्रांनो, ज्ञान हीच शक्ती आहे हे या स्मारकाला भेट दिल्यानंतर नक्की समजते. मित्रांनो, तुम्ही नक्की भेट द्या. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.